तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते, मेरा नाम है जयदेव परांजपे और आप सबका नगरायण में बहुत बहुत स्वागत। इस बार फिर कोथरूड, फिर मराठी, तो किंतु फिर भी हमारे साथ जुड़े रहिए और मैं कहूँगा कि जिस मराठी का मैं प्रयोग कर रहा हूँ आप मेरे कहने का अर्थ तो समझ ही जाएंगे। ये पैटर्न्स पूरे भारत भर में आप जहां भी हो आपको समझना उपयुक्त होने वाला है, मेरा विश्वास रखिए। तो चलते हैं, शुरू करते हैं। मागच्या वेळेला केदार भाऊंनी मला सांगितलं होतं की हॅपी कॉलनीवरती एक सत्र करा, तिथली समस्या अधिकाधिक जिकिरीची होत चाललेली आहे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात। तर मी 2-3 चक्रा मारल्या तिकडे, थोडंफार मॅपिंग केलेलं आहे। मला केदार भाऊंची भेट कशी मिळते त्याच्याप्रमाणे अधिक माहिती मिळेल, त्याप्रमाणे पुढे जाऊ। त्याचे काही शॉर्ट्स आणि काही गोष्टी समोर येतीलच आणि जसजशी काही एक मांडण्यासारखी केस तयार होईल आपण हॅपी कॉलनीवरचं एक सत्र आपण अवश्य करणार आहोत। मित्रांनो, रिडेव्हलपमेंट किंवा मुळात डेव्हलपमेंट ही कशाची करायची? सोसायटीची करायची का जमिनीची करायची? सोसायटी कागदावर असते मित्रांनो, आणि जेव्हा रिडेव्हलपमेंट होते ना तेव्हा आत्ताची सोसायटी डिझॉल्व्ह होते आणि नवीन झालेल्या इमारतीशी निगडीत अशी नवीन सोसायटी फॉर्म होते। त्यामुळे हे पहिल्यांदा आधी आपण नीट स्वतः विशद करून घेतलं पाहिजे स्वतःशी मनामध्ये की डेव्हलपमेंट ही सोसायटीची नाही होत, डेव्हलपमेंट ही लँडची होते। बिल्डिंग जशी जुनी भांडी आपण मोडीत काढतो आणि नवीन एक भांड तयार करतो, 2-3 वेगवेगळी भांडी घेऊन सुद्धा आपण एक नवीन मोठं भांड असं तयार करू शकतो, तशाच पद्धतीचं हे आहे। पण गंमत बघा कशी असते, प्रशासनाने जो GR काढलाय तो सोसायटीजच्या रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने काढलाय। कारण का तर कागद कागदाशी बोलतो। कागद कोणाचा, फाईल कोणाची? सोसायटीची। त्यामुळे प्रशासनाने जो GR काढला तो सोसायटीच्या अनुषंगाने काढलेला आहे। बिल्डर कोणाशी बोलतात? सोसायटीशी। FSI कोणाचा बघतात, कोणाला मिळतो? सोसायटीला। TDR कोणाच्या नावे घेतला जातो? सोसायटीच्या नावे घेतला जातो। राईस कोणाला दिला जातो? सोसायटीला दिला जातो। टेंडरिंग कोण करतं? सोसायटी करते। म्हणजे मुळात बिल्डरला घेऊन कोण येतं? सोसायटी घेऊन येते। सगळं सोसायटी करतेय, त्यामुळे रिडेव्हलपमेंट ही सोसायटीची होणार आहे, नाही का? असंच आपल्या डोक्यामध्ये बसून जातं। अर्थात GR मध्ये असा उल्लेख केलेला आहे की काही गृहरचना संस्थांचा संघ मिळून जर रिडेव्हलपमेंट करणार असेल तर त्यासाठीचे काय प्रोव्हिजन्स आहेत, त्यात संघ तयार करणे ही एक आधी पुस्ती जोडलेली आहे, बाकी पुढची सगळी प्रोसिजर सेम आहे। ही प्रोसिजर काय आहे GR मध्ये दिलेली याबद्दल परत कधीतरी एखाद्या सेशनमध्ये आपण बोलू। पण आता मला सांगा, सोसायट्यांचा संघ करू शकतो हा उल्लेख जरी असला तरी एक बंगला, थोडी मोकळी जागा, एक सोसायटी, 4 अपार्टमेंट आणि एक खाजगी रस्ता आणि यांची ओनरशिप, त्याच्या लिगॅलिटीज हे तर वेगळंच। या सगळ्याचा मिळून जांगडगुत्ता कसा बसवायचा, या सगळ्याचं गणित कसं जुळवून आणायचं, ह्याचा कुठलाही उल्लेख, कुठलीही गाईडलाईन, कुठलाही नियम त्या GR मध्ये मिळाला नाही मला। नाही, लोकशाहीत कागद बोलतो आणि तो कागदाशीच बोलतो, आणि त्यामुळे आपलीही मानसिकता अशीच होऊन जाते की सोसायटीची रिडेव्हलपमेंट करायची। काय होतं मित्रांनो, आपल्याकडे की नाही तप अशी एक संकल्पना सांगितली आहे, म्हणजे 12 वर्ष, 2.5 तप, साधारणपणे 2 ते 2.5 तपाचा काळ हा एका संसाराचा काळ असतो। संसाराची व्याख्या काय? एका पिढीला वाढवून मोठं करणे आणि त्याच्या हाती सूत्र देणे। ही पिढी मोठ्या करण्यामध्येच आपण रममाण होतो, संसारामध्ये रममाण होतो। 25-30 वर्ष होऊन जातात आणि मग एके दिवशी अचानक भयानक हा प्रश्न समोर उभा ठाकतो, रिडेव्हलपमेंट। कुठून सुरुवात करायची आपल्याला माहितीच नसतं। एका ठिकाणी काही अर्धवट गैरसमज सुरू होतात, कारण कुठली नवीन गोष्ट करताना आपण 4-2 लोकांना विचारतो, काय बाबा कसं करायचं असतं, तुमचा काय अनुभव वगैरे। यामधनं काही गैरसमज तयार होतात। ते बिल्डर तर काय त्यांच्या फायद्यासाठी येतात। अरे व्यवसाय आहे, फायदा बघू नये त्याने, तुमचा तोटा होत नाही ना हे बघायची जबाबदारी तुमची नाही का? ती त्याची कशी असेल? पण ठीक आहे, एकीकडे ते येतं। सो एकीकडे हे बिल्डर दिसतात, मध्यस्थ दिसतात, दुसरीकडे नियम दिसतात।
बापरे, आपण कुठे नियमात अडकायला नको. मध्यमवर्गीय पांढरपेशी मनोवृत्ती उत्तम असते, पण ती अशा ठिकाणी गडबड करते. तर प्रशासन, मध्यस्थ, बिल्डर हे कुणीही याबद्दल काही जनजागृती करायला, काही सांगायला, विचार सोडवून द्यायला कुणी येत नाही. प्रशासन नियम, कागद सगळं मांडतात. सोय बघण्याचा त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या भाषेतून ते प्रयत्न करतात. पण तो आपल्याला पुरेसा आहे का? मध्यस्थ मंडळींचं कसं असतं, त्यांचं डील होण्यामध्ये जास्त लक्ष असतं. ते किती डील चांगलं होत आहे, काय होत आहे, 4 सोसायट्या एकत्र येऊन करतायत का, यापेक्षा सुद्धा डील होतंय हे त्यांच्या दृष्टीने जास्त स्वारस्याचा विषय असतो. बिल्डरच्या बाबतीत म्हणाल तर बिल्डर बद्दल आधीच कान बंद झालेले असतात लोकांचे, आणि हा बिल्डरांचाही अनुभव आहे. पण त्यातही बिल्डर आपला व्यवसाय करतील, आपली कामधामं सांभाळतील का इथे येऊन जनजागृती करतील? तरी सुद्धा बिल्डर तुमच्या बरोबर येतात, मीटिंग करतात, समोशाचा खर्च घेतात, सगळं करतात. अजून कशाला पत्ता नाही, तरी सुद्धा हे करतात. याहून अधिक काय करतील? आर्किटेक्ट मंडळी मग जनजागृती का करत नाहीत? आर्किटेक्ट मंडळींचं असं आहे की त्यांना तसंही महत्व जरा उशिरा प्राप्त होतं, आणि जे प्राप्त होतं तेही खरं जेवढं व्हायला पाहिजे त्यापेक्षा कमीच प्राप्त होतं. सगळं एकत्र होऊन डेव्हलपमेंटची व्हिजन काय, म्हणजे बांधायचंय काहीतरी, तर तिथं काय घडणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने घडणं अपेक्षित आहे, सांस्कृतिक गोष्टी तिकडे कशा आहेत, या सगळ्याचा विचार आर्किटेक्ट करतो या सगळ्या याच्यामध्ये खरं तर. पण तो इतक्या सुरुवातीला करत नाही. तो फक्त जमिनीचा तुकडा बघून कायद्याप्रमाणे फिजिबिलिटी काय तेवढं काढून देतो आणि गप्प बसतो. त्यामुळे मग आता ही होणारी जी डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट जी काही आहे, त्याचं व्हिजन काय आहे आणि कुणाचं आहे, हे ठरवायची जबाबदारी आपल्यावर येते अचानक भयानक 25-30 वर्षानंतर. तुम्हाला माहितीये का, मागचा व्हिडिओ कोथरूडच्या बद्दल, रिडेव्हलपमेंटच्या बद्दल, आणि तोही मराठीत केल्यानंतर माझ्या चॅनलची व्ह्युअरशिप बदलली आहे. आता 50च्या पुढचे लोक व्हिडिओ बघणारे जास्त झालेत. कारण स्वाभाविक आहे, ज्या 25-30 वर्षाच्या मुलाला हँडओव्हर होऊन मिळणार आहे घर, त्याची विवंचना कमी आहे. ज्याला ते करून द्यायचं त्याची विवंचना अधिक आहे. स्वाभाविक आहे. मग आता हा विषय जर एवढा खोल असेल तर थोडं मागे जाऊन बघायला हवं. 30-35 वर्षापूर्वी शहराच्या केंद्रापासून दूर गेलेले लोक हे ओनरशिपसाठी गेले, स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये गेले आणि वाड्यासारखी कम्युनिटी सोडून गेले. पण ओनरशिपसाठी गेले, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सामान्यतः सगळी मंडळी ही गावातून किंवा अशा अन्य ठिकाणून शहरामध्ये जेव्हा आली तेव्हा तिथलं ओनरशिपचं प्रकरण सोडून इथे भाडेकरू म्हणून आली. त्यावेळेला गरज होती ओनरशिपमध्ये जाण्याची. त्यावेळेच्या डेव्हलपमेंटची, रिडेव्हलपमेंटसाठीची ती थीम होती. आज केंद्रापासून दूर जाणारी माणसं ही ओनरशिप तर घेतातच आहेत, ती रिटेन करतातच आहेत, त्याबरोबरीनं ही कम्युनिटी रिक्लेम करणे, परत मिळवणे यासाठी जात आहेत. बरोबर? जेव्हा वाडा होता, कम्युनिटी होती, तेव्हा तुम्हाला आठवतं का, कोणीतरी एक आण्या काका स्वतः पदरमोड करून वजनं आणायचा, खांब उभे करायचा, एखाद्या झाडाला दोर वगैरे बांधून सगळी व्यवस्था करायचा आणि व्यायामशाळा सुरू करायचा. अशाच कोणीतरी अंबुताई 550-500 पुस्तकं घेऊन लायब्ररी सुरू करायच्या. तरी आपल्या वाड्यातलं तरुण वाङ्मय मंडळ आणि अरुण क्रीडा मंडळ या सगळ्यांचं लक्ष असायचं की वजनं कुठे तुटत फुटत नाहीत ना, पुस्तकं फाटत नाहीत ना, हरवत नाहीत ना. सो खऱ्या अर्थाने या सगळ्या अम्युनिटीज होऊन जायच्या, आणि त्याही फॉर द कम्युनिटी, बाय द कम्युनिटी अशा पद्धतीने व्हायच्या. 50, 60, 70 घरं असायची या ठिकाणी. आज अम्युनिटीज आपल्याला परवडायच्या असतील तर 100 तरी घरं हवी. आपण शाळेमध्ये जसं सुविचार लिहायचो ना फळ्यावरती, आता एकच ध्यास, अभ्यास 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 वगैरे, तसा या वेळेच्या रिडेव्हलपमेंटसाठीचा सुविचार आपल्या मनातल्या फळ्यावरती पक्का लिहून घ्या. स्वामी रिडेव्हलपमेंटचा कम्युनिटी विना भिकारी. हो, स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या मंडळींनी हे कोविडच्या काळात अनुभवलेलं आहे. घराबाहेर पडलं की आपण रस्त्यावर आलो. पण मग आता या सगळ्यांना एकत्र आणणार कोण? म्हणजे कसं होतं की सोसायटीनी लिगॅलिटी सोडवायच्या, लिगली सगळं क्लिअर करायचं, मग टेंडरिंग करायचं, मग त्यातनं बिल्डर येणार. आणि आपले साहेब लोक आपल्याला काय सांगतात, बिल्डर सगळं करून घेतो. अरे हा सर्क्युलर एरर झाला. यात सुरुवात कुठून करायची आणि कोणी करायची? पण मला एक कळत नाही, आपण दुसरा कोणीतरी येईल आणि आपल्यासाठी काहीतरी करेल,
असा विचार करून अडकून का पडतो? एकत्र येणं हे तर आपल्या हातात आहे ना. मित्रांनो, 30-35 वर्षांमधले हेवेदावे आणि भांडणं उकरून काढायची ही वेळ नाही. गाड्या कशा लावतात, गेटच्या समोर लावू नका, गेट वेळच्या वेळी बंद करा, हे सांगायला जर आपण हिरिरीने जात असलो, तर एकत्र येण्यासाठी बोलणी करायला आपण हिरिरीने का जात नाही? एकत्र येणं हे आज आपल्या हातात आहे. आणि अजून एक गोष्ट जी मागच्या वेळेला पण मी सांगितली होती, ती म्हणजे 3 ते 5 वर्षांनंतर बिल्डर्सना आपल्याला फुकट जागा देऊन रिडेव्हलपमेंट करणं परवडणार नाहीये. आपल्याला वरनं पैसे घातल्याशिवाय गत्यंतर उरणार नाहीये. त्यामुळे ही वेळ एकत्र येण्याची आणि कामाला लागण्याची आहे, कंबर कसून चटाचटा. तरीही आता तुमच्यासमोर हा प्रश्न असेल, की ठीक आहे, समजलं, पण करायचं कसं? येणाऱ्या काही सत्रांमध्ये आपण याचाच उहापोह करणार आहोत. साथियों, आप भारत भर में कहीं भी हो, पुणे के ये पैटर्न्स, समस्याएं और उसके समाधान जो हम यहाँ पर जिसकी चर्चा कर रहे हैं, वो आपके लिए भी लाभदायक हो सकते हैं, उपयुक्त हो सकते हैं. तो आने वाले इन सत्रों के लिए हमारे साथ अवश्य जुड़े रहिएगा. इन विषयों पर सार्वजनिक स्तर पर एक विस्तृत और व्यापक चर्चा हो, ऐसा प्रतीत हुआ. इसलिए मैं इस YouTube के माध्यम का प्रयोग कर रहा हूँ. तो यदि आप मुझे सहयोग करना चाहते हैं तो इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें, नीचे कमेंट्स बॉक्स में अपने विचार छोड़ें, अपने परिजनों में भी इस बात को प्रसारित करें. इसके अतिरिक्त आप मुझसे मेरे अन्य सोशल मीडिया माध्यमों पर भी जुड़ सकते हैं. और आने वाले अगले सत्र से पहले पहले यदि आप चाहें तो आपके विचार, सुझाव और आपके जो भी प्रश्न भी हों, तो आप हमसे व्हाट्सएप पर इस नंबर पर संपर्क कर सकते हैं, संवाद कर सकते हैं, संवाद करें. क्योंकि पता है ना, हमारे यहाँ कहते हैं, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.